मोकार बोलून घेतात या बाया. बोली ग धापूक झुपूक इकडे दाखव, इकडे दाखव. वाव वाव, किती छान दिसते. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज, उद्या येणार आहेत आपल्या घरी गणपती बाप्पा. तर सगळ्यांची तयारी चालूच असणार आहे. तशी आमची पण चालू आहे सगळ्यांची तयारी. सगळी स्वच्छता तर झालेली आहे. आता फक्त राहिले काम डेकोरेशनचं. आणि बाहेरची पण स्वच्छता तुम्हाला दाखवतो मम्मी पप्पांनी कशी केली. बघा गाईज, सगळे चकाचक पूर्ण इथून ते कडेपर्यंत. इकडं पण सगळी स्वच्छता झालेली आहे. आता थोडं इथंचं गवत आहे ना, ते काढून घेतो मी. आणि बाकी सगळं इकडची बाजू पूर्ण मम्मी पप्पांनी चकाचक केलेली आहे. बघा, इकडं माती पण भरलेली आहे नवीन झाडांमध्ये. आणि हे बघा, इथं पूर्ण गवत आलं होतं, ते पप्पांनी काढून टाकले. आणि हे बघा, हे मम्मीनं कशासाठी, कांड्यासाठी घेतले आहे का गौरीसाठी घेतले माहीत नाही मला. ते आता तिलाच विचारायला हवं. बाकी अजून आता सगळी तयारी चालू आहे. बघा, स्वच्छता तर चालू आहे सगळी घरातली. गुलाबाची फुलं बघा किती छान दिसायला लागल्यात, रेड आणि व्हाईट मिक्स असलेले. आता मम्मी सगळी आहे ना साफसफाई करून गेली. बाथरूममध्ये जाताना तिचा पाय घसरला आणि पडत होती. नशीब चांगलं. पडलीच मनक्याला आणि पाठीला लागलं. हा, म्हणजे टेकली पूर्ण असं आणि असं चौकटीला असं धरून खाली टेकली. तर नशीब चांगलं होतं म्हणून वाचली, नाहीतर लागलं असतं. कारण की जरासं आमचं बाथरूम काय झालं, इथलं असं थोडंसं खाली झाले, एक स्टेप खाली झाले. त्यामुळं पाय ठेवला की पाय घसरते असं. म्हणून आम्ही सिया व्यानला काय करतोय काय, बाहेर तिकडं आम्ही पत्र्याचं शेड केले नवीन, तुम्ही बघितलं असेल. तर तिथं आम्ही आंघोळ घालते व्यान सियाला. हा, आणि मम्मी काय करत होती, ती पावसाळ्यामुळे जरा ओल्ले झाले मग तेच धुत होती आणि धुवून आत जात होती, तेवढ्यातच पडली. गाईज बघा, आता लस्सी बनवत आहे मम्मी सगळ्यांसाठी. काय घेऊन आलेले आहे बघा. तर गाईज बघा, मम्मीनं लस्सी बनवलेलं आहे. आता मस्तपैकी लस्सीचा आनंद घेतो. तर गाईज बघा, इकडं पावसानं घोळ केलाय. काय काम काढलं कुठं जायचं म्हटलं तर पाऊस आलाच बघा. आता आम्ही जेवून निघणार होतो गणपतीचं डेकोरेशनचं सामान आणायला, पण पावसानं बघा आता जोर लावलाय. आता पाऊस थांबल्याशिवाय तर बाहेर पडता येणार नाही. तर इकडे बघा, आता आम्ही जेवायला बसले दोघं जण. आपला हा ॲम्प्लिफायर आहे का नाही, तो झालाय खराब. आणि आपल्याला तर गाणी किती आवडतात तुम्हाला माहितीच आहे. गणपतीत गाणी नसतील तर मग काय होईल, त्यासाठी तर आता पटकन चेक करतो काय झाले बघतो, नाहीतर मग रिपेअर करावं द्यायला लागणार. जर मायनर काय असेल तर मी करतोय रिपेअर, आणि जर काय पार्ट वगैरे असेल तर मग जावं लागणार आपल्या दुकानातच. चला काय, आता बघतो, पहिला चेक करतो याला काय झालं. आता कुठं चाललाय? टेप दाखवून आणतो मी. टेप दाखवून आणतो. हां हां. आणि हां, बाहेर काम आहे. मग ते हे आपलं गणपतीचं डेकोरेशनचं काम कधी करणार? संध्याकाळी जाणार ना अजय दोघं? मार्केटला गेलं, त्याचं काय काम आहे म्हणून अजय आणि अनन्या गेल्यात मार्केटला. आता सगळी कामं आवरली, माझं चाललंय आराम, काकाचा आराम चाललाय. आणि दिदी गेल्या विहान सियाला जरा झोप व्हायला. आणि 2 वाजल्यात बघा. आतून चाललाय आता ते आमचं बॉक्स. ॲम्प्लिफायर बंद पडलंय. तर मला कसं आहे, गाणी लावली ना, देवाची भक्ती गीत असू द्या, हिंदी असू द्या, मराठी असू द्या, छान छान गाणी, आपली पिक्चरची असू द्या, देवाची असू द्या, असं गाणी लावून जर घरात ठेवलं ना तर दिवसभर आम्हाला प्रसन्न वाटत असते. आणि गाण्यानं काय होतंय, आपल्याला असं उत्साहित एकदम शरीर तरोताजा होऊन जातं, मन प्रसन्न राहतं आणि काम करायला एनर्जी येते. तेव्हा आमचं ते बंद पडल्यावर ना ॲम्प्लिफायर, आम्हाला सकाळचं गाणे ऐकायला मिळत नाहीत. सकाळचं काम करताना एनर्जी जरा कमी झाल्या. तर अतुल म्हणलाच मम्मी आता दाखवूनच आणतो, आज चाललो आहे तर आता चाललं आहे बघा, त्याची चालल्या तयारी. आता जाऊन येईल आणि मग तुम्हाला सांगते मी अतुलनं दुरुस्त करून आणलं आहे का नाही. आता कसं गर्दी असत्या, सगळ्यांना सणाचं हां गॅरंटी नाही आहे याची. सणाचं सगळ्यांना गाणी वाजवायची असतात गाण्यानं. आणि आपल्या गणपती बाप्पाच्या घरात येण्यानं सगळं प्रसन्न वातावरण असतं, तेव्हा सगळ्याला जरूरत असते. आता दुकानात गर्दी असली तर आपल्याला काय मिळणार नाही, है ना. हां, तरी आपण नामध्ये जमा धरूनच जायचं. मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. मी चेक केलं पण काय समजलं नाही, म्हणजे सगळं कंपोनंट हल्ले नाहीत काय. आणि असं आपण काही केलं बी नव्हतं काय, अचानकच बंद झालं. दुसऱ्या दिवशी मी लावाय गेली, पार्टच गेला असेल. हां, दुसऱ्या दिवशी लावाय गेल्यावर काय लागलं, ऐकत काम करायची सवय आहे.
त्यामुळं ते एकदम सुनं कामं अतुलच्या मागची पण कामं भरपूर असतात आणि अजयला पण असतात, मला पण असतात, दिदीला असतात, अनन्याला असतात आणि काका रिटायर झाले तर काकांना पण असतात. तर जरा थोडंसं विहानला थोडं खेळवायचं, थोडंसं घरातली कामं करायचं. तर असे सगळ्याला कामं भरपूर आहेत. त्यामुळं थोडंसं आम्हाला कसं होतं आहे, तुम्हाला काय बोलायचं आणि काय सांगायचं हे ते वेळच मिळत नाही, तेव्हा सगळं राहून जाते. तर चला आता अतुल काय जाणार आहे, उशीर होतोय त्याला. हां धर. सो गाईज फायनली मी आता ॲम्प्लिफायर रिपेअर करून आलो आहे. गाईज आता आम्ही चाललो आहे कुठं तर डेकोरेशनचं सामान आणायला चाललो आहे. दुपारीच जाणार होतो पण अजयचं काय तर काम निघालं त्यामुळे तो गेला मार्केटला. त्यामुळं म्हटलं राहू दे तू ये तिकडून, मग नंतर आपण जाऊ डेकोरेशनचं सामान आणायला. तर बाकीची तयारी झालेली आहे, म्हणजे पप्पांनी टेबल वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. फक्त आता ते सामान आणल्यानंतर सगळं डेकोरेशन करणार आहे, ते तुम्हाला पुढं बघायलाच मिळेल. आणि चला आता अजय यायला लागला आहे आवरून, मग निघणार आहे आम्ही. विहानचं काय चालू आहे बघा गाईज. अजय पण आलेला आहे आवरून, आता आम्ही निघतो, पटकन जाऊया. तर गाईज बघा फायनली आता आम्ही आलो आहे डेकोरेशनचं सगळं सामान घेऊन. हे बघा सगळं सामान आणले. आता तुम्हाला थोडं सामान आणले भरपूर काय काय, आता आम्ही डेकोरेशन करतानाच दाखवतो तुम्हाला. आणि काय तर पार्सल पण आले, ते पण नंतर ओपन करून तुम्हाला दाखवतो काय. याचं काय चालू आहे बघा, याचं बघा काय चालू आहे. हो इकडे गेला मला बॉल, हो इथं. तर गाईज आणि सांगतो तुम्हाला, गणपतीचं जे डेकोरेशनचं सामान होतं ते तर आम्ही आणलं आणि पूजेचं जे साहित्य आहे ते पप्पा घेऊन आले. आणलं ना आपण सगळं, आणि पेढा आणला का नाही, आणि मी पण घेऊन आलो पेढे. तर पप्पा पण घेऊन आले आणि मी पण पेढे घेऊन आलो आहे. आणि परत बघूया आता उद्या भरपूर एक्साइटमेंट आहे आम्हाला, गणपती बाप्पा येणार आहेत ना. तुम्हाला आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, ते पण तुम्हाला दाखवतो आम्ही कसं करणार डेकोरेशन. काय आयडिया तर नाही आहे अजून डोक्यात, पण बघूया आता. मम्मी बोलल्या की इथं हॉलमध्ये करूया आपण ह्या टाईमला, तर बघूया आता कसं होणार आहे तुम्हाला समजेल. गणपतीचं डेकोरेशन सामान तर घेऊन आलो आहे आज आम्ही. आता सकाळी उठल्या पहिला डेकोरेशन करणार आहे, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल कसं आम्ही डेकोरेशन करणार आहे. आणि चला भेटूया थोड्या वेळात. सिया आली बघा, काय बोलते बोल. सकाळी करूया आहे का नाही. आणि मी किती वाजता उठणार सांगू, 5 वाजता. आईने गाणी लावलं की मी उठणार, तुम्ही गाणी लावली की तरी पण नाही उठत. तुमची झोप कशी घालवायची आम्हाला माहिती आहे, पाणी अंगावर टाकून. आणि ती बेडशीट वल्ली झाली ना तेच तुम्ही वाजायला टाकायचं. चल ऐक. तर गाईज बघा आता हे पार्सल आलं आहे ते तुम्हाला दाखवतो. काय आता ओपन करून सांगतो तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहे आता. आणि हे पार्सल अजयनं मागवलं होता, तर आता काय आहे तुम्हाला सांगतो. तर हे बघा गाईज काय आहे, हे बघा. थांब झालं सिया थांब, तुला घेतो. हे काय आहे बघा, कर्ली हेअर विक. आता खोलून तुम्हाला दाखवतो काय आहे. हो अरे जंगली बाबा काय आले व्यान काय तुला नको बाबा. हे बघा हे बघा guys, काय आहे तुम्हाला दाखवतो. हे थांब की थांब घालून बघू दे. बघू दाखव, इकडे दाखव. वा वा किती छान दिसते. ए काय म्हणली ती, तुला कशाला बोलू बाया, आम्ही मोकाड बोलून घेतात या बाया. बोली ग धापूक झुक बुकी टेंगू. तर हे आले बघा. बुकी टेंगू बुकी टेंगू. हे थांब की. फायनली आता जेवणाचा टाइम झाले, आता जेवायला बसतोय आम्ही सगळेजण. आणि बिग बॉस पण लागणार आहे बघा, 9 वाजत आल्यात. तर बिग बॉस बघत बघत आज जेवणार आहे आम्ही सगळेजण. आणि मग डेकोरेशनला इकडे बघा आता सगळेजण बसले जेवायला. चला आता भेटूयात. तर काय आज बिग बॉसमध्ये लय भारी टास्क होता, कॅप्टन्सी टास्क होता. आणि सूरज
चव्हाण झालेला आहे फायनली बिग बॉसमध्ये कॅप्टन. आणि भारी वाटायला लागले, म्हणजे त्याला त्याची इच्छा होती ना कॅप्टन व्हायची, तर भारी वाटलं. आणि सगळ्यांनी पण भरपूर सपोर्ट केला त्याला. त्यामुळं तो कॅप्टन झाला आणि नक्की तो करेल कॅप्टनशिप चांगली असं आम्हाला तर वाटते. आणि भारी वाटलं म्हणजे तो झाला. एक साधारण मुलगा तिथं एवढ्या मोठ्या मंचावर जाऊन एवढं मोठं पद त्यानं मिळवलं, ते भारी वाटलं. तर गाईज चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.